हे आपण बघतोय का नारायणगाव मध्ये येत आलोय. मगाशी जवळपास 15 कसलं जवळपास 25 ते 30 मिनिटं झालंय का या ठिकाणी वरात चाली, कोण नवरी का कोण नाचते इथं, आणि ने पार एवढा ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे. पोलीस काय करतात असा खरा तर प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकांना कामं धामं असतात यांच्या डान्ससाठी, यांच्या वर्दीसाठी. रस्त्यांचा हा सगळा गैरवापर चालू आहे. मगाशी पोलीस होते पण ते पण आपल्या बिचाऱ्या कुठं ट्रॅफिक कंट्रोल करायचं काम करतायत. हे कसं काय यांना परमिशन पोलीस देत आहेत ओतूरचे, आपले नारायणगावचे? हा खरा तर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मस्तपैकी डीजे बीजे लावून हे चाललंय, हे व्यवस्थित इतकं मनस्ताप होतोय. तुम्ही जरा बघा पुढं अख्खा रस्ता मोकळा आहे, पण या ठिकाणी हे कोण आहे, हे माणसं यांनी पूर्णपणे ट्रॅफिक जाम करून टाकलेलं आहे. इतका मनस्ताप होतोय ना काय सांगू. लोकांना कामधंदे असतात आणि यांच्या नाच गाण्यासाठी हा सगळा हे मांडलं. आता हे पुढं बघा जरा, यांचा जरा कमेंट मध्ये उद्धार केला पाहिजे लोकांनी. हे बघा 20-25 मिनिटं झाली इथं एवढं ट्रॅफिक आहे. लोकांना दवाखान्यात जायचंय, कुणाला कामधंद्याला जायचंय ते सोडलंय आणि हा धंदा चालू यांचा. काय दीक्षा आणि शुभम, दीक्षा इचके आणि शुभम हांडे, हा असं तुमचा पद्धत चालू आहे. बघा काय ट्रॅफिक जाम करून टाकले या लोकांनी. अरे काय हाय का नाही यांना काय जनाची ना मनाची. अरे पोलिसांनी यांच्यावर लगेच हे जे कोण आयोजक आहेत नाही, हे इचके आणि कोण हांडे, कारवाई करावी अशी विनंती करतो. या बघा तुम्ही बघा आता ही काय पद्धत आहे. अरे काय करायचं हे. आणि ती पोरकुशाल नाचती. अरे जाऊ दे ना पुढं गाड्या, तिकडं आहे मैदानामध्ये करा ना एन्जॉय. हा का डीजे बीजे लावलाय इथं, गाड्यांना इथं घासू शकतात. हे बघा आता अरे काय लावलाय हा तमाशा. अहो हाय का नाही जुन्नर तालुक्यामध्ये काही कायदा सुव्यवस्था. आता हा इकडं दाबी सुटलाय, याला इकडं जायचंय. घ्या आता हा हलगी. अरे काय पद्धत आहे हा. ही कोणती संस्कृती आहे आपली, लोकांना त्रास देऊन. बघू आता ओतूर पोलीस स्टेशन, आपल्या सॉरी तेच ओतूरच येते, नारायणगाव पोलीस स्टेशनने त्वरित कारवाई करावी बुवा यांच्यावर. साहेब कोण सपंगे साहेब आहेत आपले API, हे बघा यांच्यावर जरा कारवाई करा, ऍक्शन घ्या. काय वराड किती आहे हो. 10-15 लोक चाललेत, 5-25 लोक आहेत पुढे चालल्यात आणि त्यांच्यासाठी एवढं ट्रॅफिक जाम केलं एवढं. हा